नमस्कार. माझा आजचा व्हिडिओ बायकांसाठी नाही आहे. हा व्हिडिओ आहे त्यांच्या नवऱ्यांसाठी. हो, सगळ्यांनी व्हिडिओ जरूर बघा आणि अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही बायकोला नेहमी म्हणता, "तू घरातच असते. तू घरात काय करते? मी बाहेर जातो, पैसे कमवतो. हे घर माझ्या पैशाने चालतं." हो, मान्य आहे. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बाहेर जाता, पैसे कमवता, अगदी मान्य आहे. सगळं मंजूर आहे. परंतु तुमची बायको घरातच असते, घर पूर्ण सांभाळते. ही गोष्ट कमी आहे का? ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि खूप मोठी आहे. कदाचित तुम्ही नोटीस केले नसाल, परंतु तुमची बायको घरातल्या लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांची कामं करते. सगळ्यांना काय हवं आहे, काय नको आहे, सगळ्या बारीक गोष्टीचा विचार करते. सगळं सुरळीत करते. तेव्हा तुम्ही कामावर जाऊ शकता. एकही दिवस असा जर असला तर तिला बरं नसलं किंवा काही प्रॉब्लेम असला आणि ती उठलू शकली नाही, तर कदाचित तुमचं ऑफिसला जाणं एकतर टाळतं किंवा तुमची चिडचिड होते किंवा तुम्ही उपाशी जाता. तर मी हे बोलते की तुमच्या बायकोला तिच्या कामाचा कधीतरी तुम्ही आदराने 2 शब्द बोला. कधीतरी तिला थँक्यू बोला. थँक्यू बोलल्याने तुमचं वजन कमी नाही होणार आहे. उलट तुमचा मान तिच्या नजरेत उंच होईल. हो, तर तिला कधीतरी थँक्यू बोला. तिच्या कामाचा कधीतरी आदर करा. तिला थोडासा वेळ देत जा. कारण ती तुमच्या प्रेमाची वाट बघत असते. तुमच्या पैशाची वाट नाही बघत आहे ती. ती तुमच्यापेक्षा कुठल्याही अँगलनी कमी नाही आहे. तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. कारण बायको आहे म्हणून तुम्ही आहे. अख्खं घर ती व्यवस्थित हँडल करते. सगळ्यांचे कामं करून स्वतःचं काय सुख-दुःख असेल ते बाजूला ठेवते आणि तुमचं काम करते. आणि कधी म्हणत नाही का माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे. कधी तिचा राग ती तुमच्यावर नाही काढत. परंतु थोडंसं काही तुमच्याबरोबर झालं तर तुम्ही तिचा राग तिच्यावर काढता आणि तिला गप्प बसवता आणि ती गप्पही बसते. परंतु याच्याने तुमच्या प्रेमाची, तुमच्या संसाराची शांतता भंग होत चाललेली असते. म्हणून म्हणते, संसार टिकवायचा असेल, प्रेम टिकवायचं असेल, नातं टिकवायचं असेल ना, तर तुमचा इगो थोडा साईडला ठेवा आणि बायकोशी प्रेमाने बोला. कधीतरी तिला सॉरी बोला. कधीतरी तिची तारीफ करा. हो, तुमचा घर, संसार अशाने पुढं जाईल आणि खूप सुखी व्हाल. माझं बोलणं कदाचित तुम्हाला जड वाटत असेल ऐकायला, परंतु हे बोलणं महत्त्वाचं होतं. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच माझे नवनवीन कॉन्टेंटचे व्हिडिओ असतात. रोज बघत जा सरला टॉक्स. थँक्यू.